चला, हे 6 नंबरचं लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत ते पाहूया. पहा, फिलेट, ट्रिम वगैरे सर्व शिकलेलोच आहोत. तर आपण याच्या काही शॉर्टकट की आज समजून घेऊया. ओके, जसं की आपण लाईन टूल वर जेव्हा जाईल तर इथं लाईन टूल येतोय पहा. ओके, आणि क्लिक करून लाईन टूल घेतोय. तर यासाठी शॉर्टकट की आहे एल स्पेस, म्हणजे लाईन टूल आपण घेऊ शकतो. ओके, परत एकदा मी याला सिलेक्ट करून डिलीट करतोय. काय शॉर्टकट की या लाईनची एल आणि कीबोर्डवर स्पेस किंवा एंटर प्रेस करा. पहा, लाईन टूल आलाय. ओके, ही झाली लाईनची शॉर्टकट की. आता त्यानंतर आपण ऑफसेट टूल यूज केला होता पहा. तर ऑफसेट साठी शॉर्टकट की आहे कीबोर्डवर स्केप दाबा एकदा, ओ. काय शॉर्टकट की याची? ओ आणि स्पेस. आला का ऑफसेट? जी हवी ती डिस्टन्स टाका आणि ऑफसेट द्या. ओके, नंतर आहे फिलेटची शॉर्टकट की. आता फिलेट साठी कीबोर्डवर एफ प्रेस करा. पहा, फिलेट तुम्हाला आलेला दिसेल आणि कीबोर्डवर एंटर किंवा स्पेस प्रेस करा. ओके, तर फिलेट तुम्हाला आलाय. आणि त्यानंतर इथं मल्टिपल सुद्धा आहे. तर मल्टिपल ऍक्टिव्ह करण्यासाठी एम प्रेस करा तुम्ही, मल्टिपल ऍक्टिव्ह होऊन जाईल पहा त्यामध्ये. ओके, तर ह्या टाईपचा आपण फिलेट आणि लाईन टूल, ऑफसेट आणि दुसरं काय आहे याच्यामध्ये फिलेट टूलचा कसा शॉर्टकट की राहील हे पाहिला. आणि त्यानंतर इथं ट्रिम दिलेला आहे पहा. ट्रिमची काय शॉर्टकट की आहे? टी आर, कीबोर्डवर स्पेस दाबा. पहा, हे ट्रिम येऊन जाईल पहा. आला ट्रिम. मी कीबोर्डवर कंट्रोल झेड करतोय आणि स्केप दाबतोय. काय शॉर्टकट की आहे? टी आर, कीबोर्डवर स्पेस दाबा आणि डायरेक्टली तुम्ही ट्रिम करू शकता. ओके, मी स्केप दाबतोय, कंट्रोल झेड. तर हे झाल्या काही शॉर्टकट की. जर तुम्हाला फ्युचर साठी लिहून ठेवा, जेणेकरून ह्या शॉर्टकट की जेव्हा मी काम करत असेल तर तेव्हा तुम्हाला आठवतील आणि त्या पद्धतीचं तुम्हाला काम करायचं आहे. ओके, चला, मी हे लेक्चर ऍज अ शॉर्टकट की म्हणूनच इथं ठेवतोय.